दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील भिलाली या गावात मागील 2 वर्षांपासून एक माकड राहत होतं। या माकडाला ग्रामस्थांनी माणसांप्रमाणे गजू असं नामकरण केलं। सर्व गावकरी त्या माकडाला गजू अशा नावाने हाका मारित असत। त्याचप्रमाणे गजू देखील या गावातील ग्रामस्थांमध्ये अतिशय प्रेमाने राहत असे आणि गजूची आणि गावकऱ्यांची एक मैत्रीपूर्ण नाळ जोडली गेली। मात्र गजूचा इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू झालाय। या बातमीने संपूर्ण भिलाली गावावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। ग्रामस्थांनी या माकड गजूची अंत्ययात्रा माणसाच्या अंत्ययात्रेसारखीच काढली। तसंच संपूर्ण गाव या दुःखात सहभागी झालं। या गजूला शेवटचा निरोप देण्यासाठी सर्व गावातील लहान थोर ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या। गजू गेल्यानंतर या गावातील ग्रामस्थांनी 10 दिवस सुतक तसंच दुःखवाटा देखील पाळलाय। एवढंच नव्हे तर 500 ग्रामस्थांनी 10व्याच्या दिवशी मुंडन करून गजूला श्रद्धांजली वाहिली। ज्याप्रमाणे घरातील एखादी व्यक्ती आपल्याला सोडून दूर निघून जाते, तसंच जेवढं दुःख होतं तसंच ते दुःख झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली। तसंच गावातील रहिवाशांसह बाहेरगावी राहणाऱ्या ग्रामस्थांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून गजूला श्रद्धांजली वाहिली। आजच्या धावपळीच्या जगात माणूस माणसांपासून लांब होत चाललाय। असं असताना मात्र भिलाली गावातील ग्रामस्थांनी एका मुक्या प्राण्यावर जीवापाड केलेलं अफाट प्रेम, दयामाया आणि आपुलकीचा संदेश संपूर्ण देशाला दिला असून आपल्या संस्कृतीचा खरा वारसा भिलाली गावानं जपला आहे। विकास पाटील, दक्ष पोलीस न्यूज, पारोळा।